कुर्डू येथील मुरुम उत्खनन प्रकरणी दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी कुर्डू गावात कडकडीत बंद पाळण्यात आला। यावेळी माजी सरपंच अण्णासाहेब ढाणे यांनी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर खुनाचा आरोप केला आहे। यावर खासदार मोहिते पाटील या प्रकरणी कोर्टात जाणार असल्याचा इशारा दिला आहे। दरम्यान पालकमंत्री जयकुमार गोरे यांनीही कुर्डू येथील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच असल्याचा ठपका ठेवला आहे। कुर्डू गावाची बदनामी झाल्याबरोबर अनेक प्रश्नावरून कुर्डू ग्रामस्थांनी मागील 2 दिवसापूर्वी उपविभागीय अधिकारी जयश्री आव्हाड यांना लेखी निवेदन सादर करून विविध मागण्या करीत शुक्रवारी गाव बंद करण्यात येणार असल्याबाबतचे कळवले होते। त्यानुसार ग्रामस्थांकडून शुक्रवारी दिनांक 12 दिवसभर गाव बंद ठेवण्यात आले। यावेळी अत्यावश्यक सेवेतील दवाखाने, मेडिकल, सर्व शाळा, दुग्ध व्यवसाय व भाजीपाला सुरू ठेवण्यात आला होता। मात्र बाकीचे सर्व प्रकारचे व्यवसाय, विविध दुकाने कडकडीत बंद ठेवण्यात आली होती। यामुळे कुर्डू गावात दिवसभर शुकशुकाट दिसून आला। केवळ अत्यावश्यक सेवा सुरू होत्या। यावेळी पोलीस निरीक्षक अतुल मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता। तहसीलदारांनी जो जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल दिला आहे तो त्यांची कातडी बचाव करण्यासाठी दिला आहे। आमच्या ग्रामपंचायतच्या कामाची मुदत ही 2026 पर्यंतची आहे। त्याबाबत शासनाची कागदपत्रे आमच्याकडे आहेत। आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास सोमवारी पुन्हा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर हलगीनाद व घंटानाद मोर्चा काढण्यात येणार आहे, असेही माजी सरपंच अण्णासाहेब ढाणे यांनी सांगितले।